छिद्र पाडून घ्या व अंगाला कापून घ्या, तेव्हाच ते भेटतात. हे मुरलीचे महत्व आहे. कोणाला वाटलं असेल, एक काळ होता माझ्यावर टीका झाली, अनिता आणि सुजातामध्ये काय पाहिलं, काय म्हणून त्यांना पुढे सरकवलंय, ते तर शिल्पकार जाणतो काय आहे. बाकीच्याला वरून सगळे सारखे दगड आहेत. लक्षात घ्या, कोण मुरली बनवू शकतं, कोणता लाकूड मुरली बनतंय. एक मुरलीला खास लाकूड असतं बरं का. मी मुरली वाजवणंच सोडलंय. एक देवदार वृक्षाच्या याच्यापासून बनलेली मला एक मुरली विकत घेतली होती, जी कॉलेजला वन्स मोर झाली. स्वीट मधुर आवाज निघत होता. हातातून थोडी पडली की तुकडा असा पडला. तिला जोडून जोडून वाजवलं, कॉलेज लाईफ होतं तोपर्यंत. शेवटी तुटली ती. त्यानंतर कुठली मुरली आज माझ्याजवळ आहे, पण त्या मुरलीचा स्वरच वेगळा होता. इतकी हलकी. आता जड भेटतात, हलकी असावं लागतं. साधकही तसेच असतात. कोण कसा घडून घेतो, स्वतःला चिलून घेतो, त्याच्यावरती त्याचं देवत्व अवलंबून आहे. हे गोपींनो, श्यामसुंदराला प्राप्त करायचे असेल तर आतून रिकामे व्हा व छिद्र पाडून घ्या व अंगाला कापून घ्या, तेव्हाच ते भेटतात. हे मुरलीचे महत्व आहे. तेव्हाच ते भेटतात. आता 1, 2, 3 वेळेस असे भाग येतील. शरदाच्या मधुर चांदण्यामध्ये ज्या ज्या वेळेस रासक्रीडा होईल, त्या त्यावेळेस तसेच त्याच ढंगाचे वेगळे लिखाण समोर येईल. एका वर्षाचं शरद दुसऱ्या वर्षी पण येऊ शकतं ना, तिसऱ्या वर्षी येऊ शकतं. असं शरदाचं चांदणं मधुवनात पसरलं आहे. माझ्या काव्यामध्ये मला आठवतं, शरदाचं मधुर चांदणं मधुवनात पसरलं आहे. गोपांगणाचे समूह गुच्छ सर्वत्र दिसत आहेत. आपल्या प्रियकराबरोबर प्रणयाची कळी विलसताना पाहून त्यांचं रोम रोम पुलकित होत आहे. ब्रह्मांड नायकाबरोबर अमरावतीचं सुख भोगायला मिळणार. आता ते आहे पुष्कळ, एकदम पाठही नाही. शरदाचं चांदणं मधुवनात पसरलं आहे. भगवंताने त्या शोभिवंत ऋतूचे सौंदर्य पाहिले. शरद ऋतू सर्वात सुंदर आणि सौंदर्य प्रधान ऋतू आहे. लक्षात घ्या. यावेळेसचं काश्मीर वेगळं आहे, उन्हाळ्यातलं काश्मीर वेगळं आहे, पावसाळ्यातलं काश्मीर वेगळं आहे, हिवाळ्यातलं वेगळं आहे. शरदाचं चांदणं मधुवनात पसरलं आहे. भगवंताने त्या शोभिवंत ऋतूचे सौंदर्य पाहिले व वंशी निनादली. हे पहा, ज्यावेळेस भाव प्रगटीकरण करायचे असतात त्यावेळेस वातावरण निर्मिती देखील तशीच पाहिजे. आता सगळीकडे सर्वत्र चिखल दिसत आहे. पावसाच्या जलधारांनी थैमान हे आहे केलेलं आहे. चिखलातून भेंडक्या टनाटन उड्या मारतायत. कुठे कार फसली, कुठे ॲटो फसला, कुठे माणसं फसली, कुठे बैल फसले, असं चित्र आहे. आणि कन्हैयाने बंसरी वा निनादली असं होईल. एखादं कोणी गीत गाईल. भगवंताला देखील प्रसन्न करण्याकरिता त्या ऋतुपतीला ऋतुराजांनी आणि या स्वरूपाधिक शक्तीने काय नटवलंय. कारण त्याशिवाय भगवान प्रसन्न होणार नाही. हे पा, गुरु असो भगवान असो सगळे प्रसन्नच पाहिजे तरच काही मिळू शकतं, नाही तर नाही. म्हणजे भगवंतालाही प्रसन्न करावं लागतं भक्तांनी. व वंशी निनादली. केव्हाही वंशी वाजवत नव्हते. चोरी करताना गेली की तिथं पॉ कधी वाजवली नाही. कुठेही नाही. फक्त शरद ऋतू मधुवन
हाच प्रसंग आहे. गोपांगणाचे समूह गुच्छ परस्पर चर्चा करीत आहेत. त्याचेच नाव वेणुगीत. वेणुगीत जे भागवत मध्ये आलंय, गोपांगणा एकत्र जमलेले आहेत आणि शरद ऋतूच्या त्या वृंदावनामध्ये, मधुवनामध्ये, मधुवन, निकुंज आणि वृंदावन असे, वृंदावन थोडं मोठा भाग आहे, मधुवन पुन्हा त्याच्यामध्ये, आणि निकुंज खास आहे, लता, असे 2-3 भाग आहेत. तर परस्पर चर्चा करीत आहेत, त्यांचेच नाव वेणुगीत. हे भागवताच्या दशमस्कंदामधील 21वा अध्याय आहे वेणुगीत. भागवताचं 10वं स्कंद आणि 21वा अध्याय म्हणजे वेणुगीत. त्याचे स्मरण अनेक महात्मा लोकांनी केले. अनेक महात्म्यांनी त्याच्यावर ते भाष्य केलं. भगवंताचा वनप्रवेश व वनशोभा कशी होती, भगवान शुकाचार्य म्हणतात, अथवा एक एक काय म्हणतात, भगवान शुकाचार्यांनी पाहिलं असेल. काय एक एक ताकदीचे लोक होते. आपण फक्त ऐकतो, सांगणाऱ्यालाही सांगता येत नाही ती गोष्ट वेगळी. भगवंताचा वनप्रवेश व वनशोभा याच्यामध्ये शुकाचार्य म्हणतात, इथं शरत् स्वच्छं जलम पद्माकर सुगंधिना न्याविशद वायुना वातं सगो गोपालको अच्युता कुसुमित वनराज सूक्ष्म भृंग द्विजकुलघुष्ट सरह सरीन महीद्ग्रम मधुवातिख गाह्य चारयनगाः सह पशुपाल बलश्चु कुजवेणुम. श्रीमद भागवत 10वा स्कंद 21वा अध्याय 1 आणि 2 श्लोक. इथं शरस्व स्वच्छ जलम पद्माकर सुगंधिना न्याविशद वायुना वातं सगो गोपालकोच्युत कुसुमित वनराज सूक्ष्म भृंग द्विजकुलघुष्ट सरह सरिण्यहि ग्रम मधुवती खग्राह्य चारयनगाः सह पशुपाल बलश्चु कुजवेणु. काय भाग्यवान आहे शुकाचार्य, काय भाग्यवान व्यास महाराज. अरे प्रत्येकाचे काही इंटरव्ह्यू घेऊन पाहिले काय यांनी जाऊन. रोज रात्री सकाळी उठले की एकदा इंटरव्ह्यू, सांगा सांगा काय काय झालं. कुठे गेले भगवान व्यास इंटरव्ह्यू घ्यायला. कुठे गेला संजय विचारायला, आणि कुठे शुकाचार्य आले. आणि शुकाचार्य किती पाहताय सौंदर्य ते वर्णन करतायत. शुकाचार्यांनी जे पाहिलं ते सौंदर्य काय हे भागवत मध्ये भगवान व्यास करतायत. अर्थ आहे ह्या श्लोकाचा, श्याम सुंदराने असंख्य गायी बरोबर, गोप बालका बरोबर जेथे शरद ऋतूतील स्वच्छ जल सरोवर होते, त्या सरोवरात असंख्य कमळदळे सुगंधित अशी विचरण करत होती. मंद मंद असा पवन सुगंध घेऊन वाहत होता. लक्षात घ्या, अजून आहे, पुन्हा एकदा वाचतो. श्याम सुंदरने असंख्य गायी बरोबर घेतल्या, गोप बालकांबरोबर, गोप बालकही बरोबर आहेत, जेथे शरद ऋतूतील स्वच्छ जल सरोवर होते, घाण नव्हतं,
नीळ वर्णीय असं सरोवर, पाणी इतकं स्वच्छ, ज्या सरोवरात असंख्य कमळदळे सुगंध वितरण करत होती. कमळदळे फक्त दृष्टीसमोर आणा. मंद मंद असा पवन सुगंध घेऊन वाहत होता. ह्या मधुपतीने ही वेळ निवडून बळीरामाबरोबर गोप बालकासहित वनात प्रवेश केला. वनात प्रवेश केला. ह्या मधुपतीने ही वेळ निवडून बळरामाबरोबर गोप बालकासहित वनात प्रवेश केला. त्यावेळेस त्यांनी पाहिलं, लाखो फुले उमललेली दिसली. कोणी केलंय चमत्कार? कोणी केला? मी नव्हतो गेलो, तुम्ही नाही गेलात. कोणी केला? स्वरूपाधिक शक्ती निर्माण काय करते? आताही शरद ऋतू आहे, जा ना. कमळ तरी दिसतंय का कुठं? मी काल भोगावला गेलो, कमळ नाही, काही नाही. कमळ कुठे आहेत म्हणजे गायब. त्यावेळेस त्यांनी पाहिलं, लाखो फुले, एक नाही, दोन नाही, तीन नाही, लाखो फुले उमललेली दिसली. आपल्या झाडावरही फुल येत नाही. सर्व व्रजभूमी प्रफुल्लित होती. पूर्ण व्रजभूमी प्रफुल्लित होती, फुलांनी लदबदलेली होती. भगवंताला आनंद झाला पाहिजे ना. फुलांनी लदबदलेली होती. फक्त वातावरण पहा काय कसं झालंय निर्माण, आणि केव्हा वेणुनाद झंकारलाय. असंख्य भ्रमराचे गुंजन सुरू झालेले होते. असंख्य भ्रमर. पुम कमळ सुगंध पहा कसं कसं असेल. काश्मीरपेक्षा कितीतरी पटीनं. कोकिळा, तोता, मैना व सुंदर पक्ष्यांनी मधुर गान सुरू केले होते. आता कावळे, कावळे नाहीत म्हणा, चिमणे नाहीत. कोकिळा, तोता, मैना व सुंदर पक्ष्यांनी मधुर गान सुरू केले. मुरली, आता हे सगळं वरून आणलं, खाली काही नाही. मुरलीधरांनी सरोवर व पर्वताला निनादित करण्याकरिता मुरली वाजवली. आधी सरोवरामध्ये तरंग निर्माण व्हावेत, तलावामध्ये, व पर्वताला निनादित करावं. पर्वत जो गिरणारी सगळे पसरलेले होते, त्याच्यामध्ये लहरी, चेतन लहरी निर्माण करण्याकरिता पहिल्यांदा मुरली वाजवली. इथं शरद स्वच्छ जलम पद्माकर सुगंधिना न्यविशद वायूनां वातं स गोपाल कोच्युत कुसुमित वनराज सूक्ष्मभ्रंग द्विजकुलघुष्ट सरह सरिण्यहीघ्रम मधुवती खगाय चारयन गाह सह पशुपाल बलश्चु कुजवेणू. बलरामाला घेऊन वेणू वाजवते झाले. पहिल्या अध्यायात शुकाचार्यांनी वृंदावनातील शरदकालीन शोभेचे वर्णन केले. 10वा स्कंद, पहिला अध्याय. शुकाचार्यांनी सगळं वर्णन करायला पूर्ण तो अध्याय घ्यावा लागेल, इतकं कठीण होईल. आपण ताकापुरतं रामायण शरदकालीन शोभेचे वर्णन केले. व ह्या अध्यायात म्हणजे पहिल्या अध्यायात शुकाचार्यांनी वृंदावनातील शरदकालीन शोभा काय निर्मित झाली होती हे केलं. व ह्या अध्यायात वनविहारीचे वर्णन आहे. वनविहारी कसे आहेत? श्री वृंदावनात शरद ऋतूत अतुलनीय शोभेचा विकास होतो. पहा काय, श्री वृंदावनात शरद ऋतूमध्ये अतुलनीय शोभेचा विकास होतो. अतुलनीय, अवर्णनीय शोभा कुठे पाहिलंय का असं?
ज्यामध्ये हा लीलामयी लीलाधर त्या शोभेला पाहून मोठे प्रसन्न झाले. हा लवकर प्रसन्न होतो का थर्ड क्लास गोष्टींनी? त्याच्याकरता काय खटाटोप केलाय सगळ्या शक्तींनी की त्या शोभेला पाहून मोठे प्रसन्न झाले. असं कोण म्हणतोय? शुकाचार्य पहिल्या अध्यायात. आनंदित झाले व वनाची शोभा पाहण्याकरिता गोप बाला सहित वनात आले. चला पाहूया कसं कसं निर्माण झालंय, काय काय. वृंदावनात असंख्य सरोवर, कुसुम मंडित सरोवर. काय काय दिसलं? वृंदावनात असंख्य सरोवर होते, सगळे निर्मळ जलधारा नियुक्त. कुसुम मंडित सरोवर, कमळ पुष्प, कोणकोणते रंगाचे पुष्प, सगळे कुसुम मंडित. पावन सरोवर, मानसी गंगा आहेत. काय शोभा असेल! एक पावन सरोवर आहे वृंदावनात, मानसी गंगा, त्यांची तर अवर्णनीय शोभा होती. आज देखील ह्याच स्वरूप विशेषत्वाने दिसते. आज देखील वृंदावनामध्ये हे सरोवर आहेत, विशेष शोभायमान आहेत. जेव्हा शरद ऋतूचे आगमन होते त्यावेळेस अस्वाभाविक तत्व निर्माण झालेले शांत होतात, नष्ट होतात. आजही तुम्ही जर आज वृंदावनात शरद ऋतूमध्ये या सरोवरांच्या सभोवताली जर गेलात तर आजही आपल्या शरीरात अस्वाभाविक तत्व, विचार, विकार निर्माण झालेले असतील ते तिथे निघून जाऊन शांत होतात. आजचा परिणाम त्यावेळेस काय असेल? स्वाभाविक गांभीर्य प्रगट होत, स्वाभाविक गांभीर्य प्रगट होतात. तिथे आहे का वेळ बसायला? आपण गेलो की फार 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 लोक जोर लावतात प्रदक्षिणात. ते 26 किलोमीटर का 16 किलोमीटरची ती घातली, खुश. स्वाभाविक गांभीर्य प्रगट होते. जलाशयातील लाटांचं नृत्य, आंदोलने व अस्तव्यस्त वाहणारा प्रवास संपतो. कारण शरद ऋतू आहे, पावसाळ्यातला प्रवाह, जलाशयातील लाटांचं नृत्य, आंदोलने, हिंदोळे खातात त्या लाटा लहरी, ते संपतं. अस्तव्यस्त वाहणारा प्रवाह कोणीकडे शांत होतो, प्रवाह संपतो. यमुनेचे जल स्वच्छ स्फटिकासारखे दिसते. कधी? शरद ऋतूमध्ये यमुनेचे जल स्वच्छ स्फटिकासारखे दिसते. संपूर्ण जलाशय स्वच्छ होतात शरद ऋतूमध्ये. त्यामध्ये असंख्य पुष्पराशी निर्माण होतात, फुले निर्माण होतात त्या ठिकाणी व सौंदर्य फुलवतात. सृष्टीचं सौंदर्य फुलवतात. त्यावेळेस पवन फुलांचा गंध प्रवाह घेऊन चहूकडे पसरवितो. पवन फुलांचा गंध प्रवाह घेऊन चहूकडे पसरवितो. हे पा, हे फक्त आपल्या मानस पटलावर ते अंकित करा, एक एक शब्द आणि भाव, म्हणजे भक्ती प्रगट होईल. काय पडलंय? और काश्मीरला गेले, काय पडलंय? हे फुल आणि ते झाड. जलाशय, जलाशय स्वच्छ, वन, जलाशय स्वच्छ, वन प्रफुल्लित, पवनाने तरवळलेला सुगंध, या सर्वांचे दर्शन करून ब्रजेंद्र नंदन एका परमानंदात निमग्न होते. ब्रजेंद्र नंदनाने ते सगळं हे पाहिलं, जलाशय पाहिले, स्वच्छ निर्मळ, लाखो फुलं पाहिली, वन प्रफुल्लित झालेलं दिसलं, पवनाने सुगंध सगळीकडे पवनाने दरवळला. ह्या सर्वांचं दर्शन घेतलं व्रजेंद्रनंदनाने आणि एका आनंदात निमग्न झाले. ध्यान लागलं प्रभूंचं.